बाबळीच्या काट्यांवरती डोंगऱ्या देऊन असतोय, कधी बघितलंय का? चला मग आज तुम्हाला सगळं काही दाखवतो. तर कस काय पब्लिक, मी तुमचा लाडका रुतिया. तर आम्ही आलो होतो आज सुरगाणा तालुक्यामधील मालगव्हाण या गावामध्ये, कारण इथे आज डोंगऱ्या देव उत्सव होता म्हणून इथे आलोच होतो. आणि पहिले तर आम्हाला पावरीचा आवाज ऐकायला भेटला. पावरीचा आवाज इतका छान होता ना का सर्व मन त्याच्याकडेच वेधलं होतं. कसा वाटला मग पावरीचा आवाज? आवडला ना तुम्हाला पण? आणखीन तर भरपूर काय आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. जशी जशी पावरी वाजत होती तशी तशी डोंगरी देव उत्साहाने नाचत होते. आणि हाच उत्सव बघायला मी माझ्या मित्रांसोबत आलो होतो. आणि आपल्या संस्कृतीचा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना आणि आपल्या आयडीला फॉलो पण करायला सांगा त्यांना. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का डोंगरी देव थोंबाजवळ काटे घेऊन गोल गोल का फिरतात? तर पब्लिक, ज्या माऊलींना काटा देव येतो ती माऊली त्या थोंबाजवळ गोल गोल काटे फिरवून घेते. आणि ज्या माऊलींना तो काटा देव येतो ती माऊली त्याच्यावरती शरीर ठेवून त्यांचं मन शांत करतात. आणि हे फक्त तुम्हाला आपल्या आदिवासी भागातच बघायला भेटेल. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो नसेल केलं तर फॉलो नक्कीच करून घ्या.